श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 7. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 7 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील भागात आपण जाणून घेतलं की मनातील भीती कशी दूर करावी आणि श्रद्धा व नामस्मरणाच्या बळावर मनाला धैर्य कसं द्यावं. पण आज आपण भक्तीतील सर्वात महत्त्वाच्या विषयावर स्वामींच्या शिकवणीतून मार्गदर्शन घेणार आहोत. स्वामींवर पूर्ण विश्वास कसा ठेवावा. जेव्हा जीवन आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा एकामागून एक संकट येतात, तेव्हा स्वामींवरचा विश्वास कसा अढळ ठेवायचा. आजच्या या अमृतवाणीत आपण याच विषयावर चिंतन करणार आहोत. चला तर मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन सुरू करूया श्री स्वामी समर्थ अमृतवाणी भाग 7. स्वामींवर पूर्ण विश्वास कसा ठेवावा. श्री स्वामी समर्थांची अमृतवाणी. प्रिय भक्तांनो, श्रद्धा हा शब्द उच्चारणं खूप सोपं आहे, पण खरी श्रद्धा मनात जपणं तितकंच कठीण आहे. अनेक जण म्हणतात माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, पण जेव्हा जीवनात एखादं संकट येतं तेव्हा तोच विश्वास डळमळू लागतो. मनात शंका निर्माण होते, भीती वाढते आणि आपण विचार करू लागतो, स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत का. लक्षात ठेवा, विश्वास म्हणजे सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडेल अशी अपेक्षा नाही. विश्वास म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवेल ही खात्री. अनेक वेळा देव आपली इच्छा पूर्ण करत नाही, पण त्यापेक्षा अधिक योग्य गोष्ट आपल्या वाट्याला आणतो. त्यावेळी आपल्याला ते समजत नाही, पण काळ पुढे गेल्यावर त्याचा अर्थ उमगतो. जसं लहान मूल आपल्या आईचा हात धरून निर्धास्त चालतं, तसंच भक्तानेही परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा. त्या मुलाला पुढे काय आहे हे माहीत नसतं, पण आई त्याला सुरक्षित ठेवेल याची खात्री असते. भक्त आणि परमेश्वराचं नातंही असंच असतं, विश्वासाचं, प्रेमाचं आणि समर्पणाचं. आज अनेक लोक सतत चिंतेत जगतात. उद्याची चिंता, पैशाची चिंता, आरोग्याची चिंता, मुलांच्या भविष्याची चिंता. या चिंतेमुळे वर्तमानातील आनंद हरवतो. स्वामी समर्थांची शिकवण सांगते की आजचं कर्तव्य प्रामाणिकपणे करा आणि उद्याचं फळ परमेश्वरावर सोडा. चिंता नव्हे तर योग्य कर्म आणि श्रद्धा जीवन बदलतात. पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी सर्वप्रथम स्वतःच्या मनातील नकारात्मक विचार कमी करावे लागतात. सतत माझ्याकडून होणार नाही, माझं नशीब खराब आहे, मी कायम अपयशीच राहीन असे विचार मनाला कमकुवत करतात. त्याऐवजी स्वतःला सांगा, मी प्रयत्न करीन, उरलेलं स्वामींवर सोपवेन. कधी कधी आपण देवाकडे फक्त मागण्यासाठी जातो, पण खरी भक्ती म्हणजे देवाचे आभार मानणंही. रोज सकाळी आणि रात्री काही क्षण स्वामींचे आभार माना. आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दिल्याबद्दल धन्यवाद. कृतज्ञता मनाला समाधान देते. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे चांगले कर्म. कोणालाही जाणून बुजून दुखवू नका. खोटं बोलणं टाळा. दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. गरजूंना शक्य तितकी मदत करा. प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा, कारण भक्ती केवळ मंदिरात नसते, ती आपल्या वागण्यात दिसली पाहिजे. जीवनात काही गोष्टी उशिरा मिळाल्या म्हणून निराश होऊ नका. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. झाडं लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फळ मिळत नाही, त्यासाठी पाणी, काळजी आणि वेळ लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या प्रयत्नांचंही फळ योग्य वेळी मिळू शकतं. संयम ठेवा. जेव्हा मन खचेल तेव्हा एक गोष्ट आठवा, आजवरच्या आयुष्यात किती कठीण प्रसंग आले आणि तेही निघून गेले. त्या प्रत्येक प्रसंगातून तुम्ही काहीतरी शिकलात. यावेळीही तुम्ही शिकाल, पुढे जाल आणि अधिक मजबूत व्हाल. प्रिय भक्तांना, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणं म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षण प्रेमाने स्वीकारणं. आनंद आला तर नम्र राहणं, दुःख आलं तर धैर्याने उभं राहणं, यश मिळालं तर कृतज्ञ राहणं आणि अपयश आलं तर पुन्हा प्रयत्न करणं, हीच खरी भक्ती आहे. आज एक संकल्प करा, कोणतीही परिस्थिती असो, स्वामींचं नाव कधीही सोडायचं नाही. प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाने करायचा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही, जिथे विश्वास असतो तिथे निराशा टिकत नाही आणि जिथे स्वामींचं स्मरण असतं तिथे मनाला शांततेचा मार्ग सापडतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची कृपा सर्व भक्तांवर सदैव राहो. प्रिय स्वामी भक्तांनो, आजची ही अमृतवाणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी श्री स्वामी समर्थ अमृतवाणी मालिकेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही अमृतवाणी आपल्या प्रियजनांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया भाग 8 मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.